ज्ञान मंदिराच्या समोर हा जो ज्ञान मंदिरासमोर हा जो ज्ञानाचा आनंद उत्सव चाललाय तो पाहून मन आनंदाने भरून येतं। या शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ पूजा शितोळे, श्री गणेश शितोळे, माननीय श्री संगमेश्वर पाटील, श्री शेषराव राठोडजी, केंद्र प्रमुख हवेली आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय जहूरजी सैय्यद, मान्यवर पालक आणि प्रिय विद्यार्थी, आज या ठिकाणी उपस्थित राहण्यात खूप आनंद होतो आहे। मी माझं हे मोठं भाग्य समजतो। रिटायर्ड होऊन मला 17 वर्ष झाली। मी विद्यार्थ्यांच्यातच वावरलो, शिक्षणाच्या क्षेत्रातच राहिलो आणि 17 वर्षानंतर परत मला अशा एका सुंदर शाळेत येण्याचा योग येतो, हे खरोखरच माझं भाग्य म्हणावं लागेल। या ठिकाणी पाहत असताना ही शाळा अवघी 9 वर्षाची आहे, परंतु इथल्या मुलांकडे पाहिलं की खूप काळ लोटलाय असं वाटतं। इथली मुलं खूप सुंदर आहेत। इथल्या या मुलांच्या आईवडिलांना मी सांगेन की ही तुमची मुलं म्हणजे आकाशातील तारे आहेत, तुमच्या मुली या म्हणजे आकाशातल्या तेजस्वी तारका आहेत। ज्ञानाच्या या उद्यानात ती तर फुलतीलच, ती तर उजळतीलच, पण मला शंका वाटत नाही ते आईवडिलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचंही भाग्य उजळतील अशी श्रद्धा या ठिकाणी वाटते। आणि या शाळेत मी आल्यावर जेव्हा ही इमारत पाहिली, सभोवतालचा परिसर पाहिला, त्यावेळी खूप कुतूहल आणि कौतुक वाटलं। कारण मी इथूनच उरलेला महात्मा गांधी विद्यालयात नोकरीला होतो। मी कित्येक वेळा या कोरेगावच्या परिसरात उन्हाळ्यात पावसाळ्यात फिरायला आलेला आहे। इथं काहीच नव्हतं, आज इथं नंदनवन फुललेलं दिसतं, शिक्षणाची गंगा वाहताना दिसते। पण हे सगळं सहज होत नाही, याच्या मागे तपश्चर्या आहे ह्या शितोळे कुटुंबाची, इथल्या मुख्याध्यापिका जहूरजी सय्यद यांची आणि पालकांची सुद्धा यात खूप मेहनत आहे। त्यांच्या मुलांकडे पाहिलं, त्यांची नृत्य पाहिली, नृत्यमध्ये मनोरंजन होतं, स्वप्नाळूपणा होता, ध्येयवाद होता, भक्तिभाव होता, शौर्य, माया, कौटुंबिक जिव्हाळा होता। पाण्याला मी जाते बाळाला रडू नका म्हणणारी आई होती, त्याच्या चंद्रावर जाणारी कुतूहल असलेली चिमुकली मुलं होती। आणि फनी सॉन्ग सांगतानाही त्याच्यामध्येही माणसाच्या मनाला बोध होईल असं विचार होता। आणि सावता माळेचं तर मला खूप कौतुक करावं असं वाटतं की सावता माळी आणि त्या सगळे ग्रुप, त्यांच्यामध्ये जो कायिक, वाचिक, भावनिक जो आवेश होता तो शहरातल्या मुलांनाही लाजवणारा होता। रानावानातून कडे कपारीतून खळखळ वाढणारा झरा जसा असतो तो पदन्यास करत, नाद घुमवीत, असं म्हणतं बडे गानमय करत वाहत असतो, तशी ही मुलं, प्रत्येक मुलामध्ये नृत्यामध्ये सांघिकता होती, चपळता होती, अभिनय होता, अभिव्यक्ती होती। पण ही सगळी मुलं मला छापील बावल्यासारखी वाटली नाही। ती प्रत्येकाचं जे अभिव्यक्ती होती ती वेगळी होती। प्रत्येक मूल आपापल्या परीनं अभिनय करत होता, पदन्यास करत होता, नृत्य सादर करत होता, त्याच्या डोळ्यात भाव होता, त्याच्या हालचालीत त्या गीताचा संदेश होता, आवेश होता। आणि या निमित्तानं मी जरूर म्हणेन की हे जे मागचं पडद्यामागचं तंत्रज्ञान वापरलं होतं, ते तंत्रज्ञ, या मुलांना शिकवणारे शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक, संस्था प्रमुख, या सगळ्यांचं योगदान इतकं सुंदर आहे की एखादा
माळी चांगला असला की बाग फुललेली दिसते. एखादा शेतकरी कष्टाळू असला की त्याचं शेत हिरवंगार दिसतं, सोनं त्याच्या शेतात डोलताना दिसतं. तसं मला वाटतंय की या शाळेचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. आज बाल्यावस्थेत ही शाळा इतकी सुंदर आहे, तर पुढच्या काळामध्ये ही खूप शाळा सुंदर होईल. आणि असे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि शाळेच्या बाबतीत मी म्हणेन की शिक्षक आईसारखा असला पाहिजे आणि आई शिक्षकासारखी असली पाहिजे. पालकांनी आणि शिक्षकांनी हे लक्षात ठेवावं. आणि मग विद्यार्थी जे घडतात ते आकाशाच्या उंचीचे घडतात, आपल्या कुटुंबाचं समाजाचं प्रबोधन करतात, आपल्या देशाचं नावलौकिक वाढवतात. मला आपण या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शितोळे साहेब त्यांच्या मिसेस या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि अशा या सुंदर कार्यक्रमात मी उपस्थित राहणं म्हणजे माझ्या आयुष्यातली एक ही सुंदर सोनेरी संध्याकाळ आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद 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 सर, खूप छान बोललात. आणि तुमचे हे आशीर्वाद असेच आम्हाला ओढण्यासाठी, मोठे मोठे पंख लावून मोठी भरारी घेण्यासाठी नक्कीच आम्हाला प्रेरणा देतील. आणि या अशा सिनियर लोकांच्या आशीर्वादानेच आम्ही नक्कीच उंच भरारी घेऊ, यात शंकाच नाही. राठोड सर 2 शब्द बोलतील.